की काही नेते आमच्यावर आरोप करतात, चिटर आहेत, आता ते मदारी आहेत आणि त्यांची 2 माकडं खाली खेळतायत, तर त्यांना त्यांनी आदेश द्यायला पाहिजे ना, कशी उडी मारायची, कशी चीट करायची ती, हा त्यातला माझा उद्देश आहे. त्यामुळे त्यांनी समजावं कोणी काय आहे ते. शेठ, नगरपालिकेचे इलेक्शन येऊन ठपलेले आहेत आणि रोहा नगरपालिका ही खासदार तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि यावर्षी आपली शिवसेनेकडनं जय्यत तयारी झाली आहे. आपली तयारी कशा प्रकारे? निश्चित तयारी आहे. रोहावासियांचं, रोहाच्या जनतेचं म्हणणंच असं आहे की बदल झाला पाहिजे. गेले कित्येक वर्ष एक हाती त्यांनी कारभार सांभाळला आहे आणि खरंच त्या लोकांच्यावर अन्याय झाला. आज रोहामधले आपण शहरातली बघितली परिस्थिती, डेव्हलपमेंट खूप कमी आहे. अनेक वर्ष राजकारणामध्ये एस्टॅब्लिश नेते आहेत, खासदार, आमदार, मंत्री, पालकमंत्री सगळी पदे त्यांच्या घरात आहेत, पण रोहाची प्रगती झालेली नाही आहे. तर रोहाची जनता अपेक्षित निश्चित आहे. आणि म्हणून मी त्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्ताने आल्यानंतर अनेक कार्यकर्ते, नेते सगळे संपर्कात आले. माझी पूर्ण खात्री आहे, ज्या पद्धतीने मुरुडमध्ये मी भगवा फडकवला, रोहामध्ये रोहा नगरपालिकेत सहज भगवा फडकवून विजयश्री नक्की फडकवून देणार. माणगावच्या बायपासचा प्रश्न होता, मंत्री भरत गोगावले यांचं नाव जे आहे राष्ट्रवादीकडून वगळण्यात आलं, काय म्हणते सांगा? हे तर नेहमीचा अन्याय. आमचे बरेचसे आदरणीय नेते आहेत, मंत्री आहेत आणि त्याच भागातले ते आहेत. खरं तटकरे साहेबांनी तो उद्घाटन सोहळा घेतला तर त्यांच्याच घरातल्या फॅमिली प्रोग्राम तो त्यांनी केला. हा प्रोटोकॉल देखील पाळला नाही आहे. बरेचसेचं खरं नाव असलं पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, पण त्यांना ती संस्कृती कायमचीच आहे. आयुष्यभर जे असेल ती कुटुंबामध्ये मर्यादित त्यांनी तो प्रयोग केला आणि जनतेने बघितला, महाराष्ट्र देशाने बघितला. तोच सोहळा बरेचसेच्या उपस्थितीमध्ये आम्ही अधिकृतरित्या येणाऱ्या 10 दिवसामध्ये लावतो. तरी पण रोहाच्या कार्यक्रमानिमित्त बोललो. रोहा अलिबाग हा नॅशनल हायवे आहे. हा नॅशनल हायवे केंद्राच्या अखत्यारीतला रस्ता आहे. आता त्यांचीच कन्या मंत्री बोलते की मी त्या रस्त्यावर आलो आणि मला त्रास झाला, इथले लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आहेत. हा प्रश्न त्यांच्या पित्राशीला तिने विचारला पाहिजे ना की हा रस्ता कुठल्या अखत्यारीमध्ये आहे. जे रस्ते खऱ्या अर्थाने आमच्या अखत्यारीत आहेत त्याला विशेष बाब निधी आम्ही आणला. खरं तर रस्ता होणं काळाची गरज आहे आणि म्हणून मी त्याला 28 लाख रुपये दुरुस्तीला पैसे आणलेत. 30 कोटीचा ॲज इट इज टेंडर त्याचं आपण केलेलं आहे. त्याचं काम आता पाऊस संपता नक्की पूर्ण होईल. नितांत गरज आहे, कारण येणाऱ्या पर्यटकांना त्याचा खूप त्रास होतो. आमच्या डेव्हलपमेंट थांबते. येणारा पर्यटन मुरुड अलिबागसाठी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याची चिंता नक्की आम्हाला निश्चित आहे आणि म्हणून गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता 4 पदरी येणाऱ्या काळामध्ये येते. त्याचे श्रेय पुन्हा कोणी घेऊ नये म्हणून मी आपल्याला सूचित करतो. आता बच्चूकडे रायगडमध्ये आले होते, त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की रायगडचा विकास म्हणजे अलिबागचा विकास असते आमदार खासदार करत नसावे. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे कमी भावाने जमीन विकल्या जातील आणि ते आमचे आमदार खासदार घेतील. याकडे कसं? बच्चूभाईंचा स्वभाव विचार माहिती आहे. ते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून एका कार्यक्रमाने जाते. आमचे खूप छान मित्र आहेत. आता त्यांचं विरोधाभासाचं बोलणं आहे, विरोधी पक्षाची भूमिका ते बजावतात, त्याच्यामुळे त्यांच्या मनाला तेवढं किती महत्त्व द्यायचं हे आपणच बघून घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.